नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण हे जी सिरीज चालू केलेली आहे ना, मागच्या सिरीजमध्ये आपण बघतोय की त्याच्यामध्ये बीजगणित पार्ट 1 जो आहे मॅथमॅटिक्सचा किंवा गणित भाग 1 जो आहे तर ते बघतोय. त्याच्यासोबतच हे आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे तर इंग्लिश ग्रामरच्या रिलेटेड आहे. तुम्हाला बोर्डाला 80 मार्काचा पेपर आहे तर त्या संदर्भामध्ये किंवा त्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या इंग्लिशच्या पेपरला बऱ्याच प्रकारामध्ये तुम्हाला ग्रामर विचारलं जातं. त्यामध्ये खूप सारे चॅप्टर्स आहेत किंवा बरेच सारे असे लेसन्स आहेत, ग्रामरमधले चॅप्टर्स आहेत की ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न असतात परीक्षेमध्ये. प्रश्न कशा पद्धतीचे असतात आणि ते टॉपिक कोणते आहेत हे सर्वांचं बद्दल आपण या सिरीजमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे आणि स्टेप बाय स्टेप छोटे छोटे व्हिडिओज असणार आहेत. त्या सर्व व्हिडिओचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स भेटणार आहेत. तर तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा ह्या व्हिडिओला, तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा किंवा ते मागचे व्हिडिओ शेअर करा. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याच्यानंतर परत एक गोष्ट आहे की जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या हे मराठी चॅनल आहे ना एक्सप्लोर करण्यासाठी काय करा, हेल्प करा. ओके, तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आहे इंग्लिश ग्रामरचा फर्स्ट टॉपिक. तो एकदम महत्त्वाचा आहे. त्याच टॉपिकच्या रिलेटेड बरेच टॉपिक काय कव्हर होतात किंवा कव्हर होत असतात. त्यामुळं हा टॉपिक व्यवस्थित अभ्यास करा. सिम्पल आपण इथं एक्सप्लेन करणार किंवा सिम्पल पद्धतीने आपण जाणार. तर तो पहिला टॉपिक आहे आपला, तर तो आहे टेन्स. ओके, टेन्समध्ये आपण जर टेन्सचा विचार करायला गेला तर आपल्याला काय समजतं की आपल्याला माहिती आहे टेन्स म्हणजे काय, काळ. तर काळाचे प्रकार माहिती आहेत आपल्याला, त्याचे सबटाईप्स वगैरे माहिती आहेत. तर हे झाले कसे प्रकार करण्याची गरज काय पडली तर या सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेऊयात. तर टेन्समधून आपल्याला दोन गोष्टी समजतात. पहिली गोष्ट काय समजते तर आपल्याला टाईम समजतो. टेन्समुळं काय समजते आपल्याला, टाईम. एखादी ॲक्शन आहे किंवा एखादी क्रिया आहे तर ती क्रिया आपण करतोय तर ती कोणत्या काळामध्ये करतोय, पास्टमध्ये करतोय, प्रेझेंटमध्ये करतोय का फ्युचरमध्ये करतोय. त्याच्यामध्ये सिम्पल समजायचं झालं तर प्रेझेंट म्हणजे टुडे. ओके, टाईम कोणता असतो मग 3 प्रकारचा असतो. प्रेझेंट असतो टाईम, त्याच्यानंतर पास्टमध्ये टाईम असतो आपला आणि फ्युचरमध्ये सुद्धा आपण टेन्सचा काय सॅग्रिगेशन करू शकतो किंवा डिफरन्स करू शकतो. टाईम म्हणजेच प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट म्हणजेच आजचा काळ, टुडे. बरोबर आहे, टुडे. त्याच्यानंतर पास्ट म्हणजे यस्टरडे आणि फ्युचर म्हणजे टुमॉरो. ओके, हे अशा पद्धतीने आपण टेन्समुळं काय समजतं आपल्याला, एकतर टाईम समजतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आहे टेन्समुळे आपल्याला अजून एक गोष्ट समजते की आपलं जे काम आहे, आपण जे करणारी क्रिया आहे ती क्रिया नेमकी चालू आहे का कंप्लीट झालेली आहे का इनडिफिनिट, अनिश्चित आहे ती क्रिया. तर या तिन्ही गोष्टी, ह्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट आहे की परफेक्ट कंटिन्युअस. ती जी गोष्ट आहे ही सगळ्या गोष्टी कळत असतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं इनडिफिनिट आहे, आपली ॲक्शन काय इनडिफिनाईट आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढची कोणती असते आपली, वर्क कोणतं असतं, कंडिशनमध्ये असतं आपलं वर्क तर कंटिन्युअसमध्ये असतं आपलं. ॲक्शन कोणती असते, कंटिन्युअस असते. किंवा आपली ॲक्शन कशामध्ये असू शकते, परफेक्ट झाले म्हणजे परफेक्ट म्हणजे कंप्लीट झाले. एकतर आपली ॲक्शन अनिश्चित असते, आपण जे कार्य करतो ते कार्य कसं असतं, अनिश्चित असतं. आपण सांगू शकत नाही ते कंप्लीट झालेलं आहे का चालू आहे. बरोबर आहे. कंटिन्युअसमध्ये आपण एखादी ॲक्शन, आपली एखादी क्रिया काय असते, चालू असते. बरोबर आहे. किंवा एखादी आपली जी क्रिया आहे ती काय झालेली असते, पूर्ण झालेली असते. बरोबर आहे ना. ह्या प्रकारे आपण टेन्सला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. पहिलं टाईम आहे, टाईमच्या बेसिसवर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि वर्कच्या बेसिसवरती इनडिफिनिट म्हणजे अनिश्चित असा प्रकार जो आहे. एखादा वर्क आहे किंवा ॲक्शन आहे आपली किंवा क्रिया आहे ती अनिश्चित आहे, आपल्याला माहिती नाही की चालू आहे का पूर्ण आहे. ते कशामध्ये येणार, अनिश्चितमध्ये. त्यामुळं तसंच एखादी क्रिया चालू आहे तर तुम्ही म्हणाल ती कंटिन्युअस आहे किंवा चालू आहे. एखादं कार्य तुमचं पूर्ण झालेलं आहे तर ते कशामध्ये येणार, परफेक्ट टेन्समध्ये किंवा पूर्ण झालेले ॲक्शन असणार. म्हणून आपण म्हणतो टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत है ना. हे समजा मेन प्रकार आहेत टेन्सचे 3, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता ह्या तिघांना सोडून इंडिफिनाईट टेन्स, कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट टेन्सला सोडून अजून एक प्रकार आहे टेन्सचा, तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे. हे 4 प्रकार आणि हे 3 प्रकार, ह्या प्रत्येक टेन्सचा 4 उपप्रकार पडतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. सेम तसंच आहे पास्ट टेन्सचं. पास्ट इंडिफिनिट टेन्स असतं, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं किंवा पास्ट
परफेक्ट टेन्स असतं आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक टेन्सचा जो मेन प्रकार आहे त्या मेन प्रकाराचे काय पडत असतात, 4 प्रकार पडत असतात. बरोबर आहे. 4 प्रकार आहेत आपल्याकडे. 4चे किती झाले, 12 प्रकार झाले. बरोबर आहे ना. प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4, फ्युचर टेन्सचे 4, 4 त्रिकम 12. आपल्याला 12 टेन्सचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. कसे झाले प्रकार, टेन्स म्हणतो आपण काळानुसार काय कळतं आपल्याला, एकतर टाईम कळतं प्रेझेंटमधला, पास्टमधला, फ्युचरमधला. त्याच्यानंतर वर्क कळतं आपलं, अनिश्चित आहे वर्क, चालू आहे आपलं काम, का पूर्ण झालेलं आपलं काम, किंवा परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपलं काम, पूर्ण किंवा चालू पूर्ण म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. ह्या सगळ्यांच्या आधारावरती आपल्याला टेन्सचे 12 प्रकारामध्ये उपप्रकार झालेले आहेत. तर पहिला प्रकार आपला प्रेझेंट टेन्समध्ये बघूयात. प्रेझेंट टेन्समध्ये कोणते, तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं त्याचं फॉर्म्युला, त्याचे एक्झाम्पल्स आपण कोणते कोणते आहेत ते बघूयात. बरोबर आहे. पहिला प्रकार आहे तुमचा प्रेझेंट टेन्समध्ये. आपण प्रेझेंट टेन्स बघतोय. प्रेझेंट टेन्स, ओके. प्रेझेंट टेन्समध्ये फर्स्ट आहे तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. कोणता प्रकार आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याच टॉपिक कवर होतात ह्याच्यावरती, त्यामुळं व्यवस्थित हा टॉपिक समजून घ्या, मित्रांना शेअर करा आणि आपण एकदम सिम्पल पद्धतीने समजून घ्या. ह्याचा काय फॉर्म्युला आहे, तर अगोदर असतं इंग्लिशमध्ये सब्जेक्ट असतो, अगोदर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्बचा कोणता फॉर्म, फर्स्ट फॉर्म. V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म. त्याच्यासोबतच वर्बला काय लागलं असतं, यस किंवा ES लागलेलं असते. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी काय असतं तुमचं, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 त्यालाच यस किंवा ES. आता यस आणि ES कधी लागतं ते सांगतो मी. आणि ऑब्जेक्ट. बरोबर आहे. क्रियापदाला यस किंवा ES कधी लागतो, वर्बला यस किंवा ES कधी लागतं, तर जर सब्जेक्ट काय असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल सब्जेक्ट, तर त्यावेळेस काय असतं, यस किंवा ES. मग थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत, तर ही, शी आणि इट. ही, शी आणि इट हे काय आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर. आता तुम्हाला पर्सनल प्रोनाउन माहिती पाहिजेत. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत. त्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवूयात आपण. त्याच्यासाठी आपण वेगळा अभ्यास करूयात. सध्याला हे लक्षात ठेवा, थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते, ही, शी आणि इट. असा जर सब्जेक्ट आला तर त्याच्या पुढे आपण क्रियापदाला काय लावतो, यस किंवा ES लावतो. बरोबर आहे. हा सब्जेक्ट, V1 आणि ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल बघा काय होणार. एक्झाम्पल सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल मी बघा. एक्झाम्पल सब्जेक्टमध्येच आपण आय म्हणजे सब्जेक्ट, एक्झाम्पल बघतो आपण. फर्स्ट आय, वर्बचं पहिलं फॉर्म कोणतंही घ्या, आय राईट आणि ऑब्जेक्ट काय असणार तुमचं, आय राईट अ लेटर. बरोबर. हा झाला तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला. सब्जेक्ट म्हणजेच आय, वर्बचं पहिलं फॉर्म आहे राईट आणि अ लेटर म्हणजेच काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हे झालं सेंटेन्स तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स ह्यालाच म्हणतो आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य. ह्या विधानार्थी वाक्याचं ज्यावेळेस तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं असते, बरोबर आहे ना, दिलेल्या विधानार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य ज्यावेळेस आपण करत असतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, त्यावेळेस आपल्याला 2 ऑक्झिलरी वर्ब्स वापरायचे असतात. कोणते, डू आणि डज. बरोबर आहे. मग डू कोणाच्या पुढे वापरायचं, कोणत्या सब्जेक्ट किंवा कोणते प्रकारचे सब्जेक्ट आहेत, पर्सनल प्रोनाउन आहेत, त्यांच्या पुढे डू वापरायचं. बघा आयच्या पुढं काय वापरणार तुम्ही, डू. वीच्या पुढं डू, त्याच्यानंतर यूच्या पुढं डू आणि देच्या पुढं सुद्धा डू आपण वापरत असतो. म्हणजे कसं, दे डू, आय डू, वी डू आणि यू डू. डज कुठं वापरायचं, तर थर्ड पर्सन सिंग्युलर. कोणते आहेत आपले, ही, शी आणि इट. ह्यांच्या पुढं काय वापरणार, शी वापरणार. मग हे अफर्मेटिव्ह आहे, ह्याचं निगेटिव्ह कसं होणार बघा, आय डू निगेटिव्ह वर्ड कोणता आहे, नॉट. आय डू नॉट राईट अ लेटर. बरोबर आहे. ह्याचं हे निगेटिव्ह झालं. बरोबर. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ह्याचं निगेटिव्ह सेंटेन्स. अशा पद्धतीने अभ्यास करा, सिम्पल जाईल तुम्हाला एकदम. 4 आहेत, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. इंटरोगेटिव्हमध्ये 2, एकतर एस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा WH क्वेश्चन. ओके. हे झालं अफर्मेटिव्ह, हे निगेटिव्ह. ह्याचंच आपल्याला काय करायचं आहे, इंटरोगेटिव्ह क्वेश्चन करायचं. इंटरोगेटिव्हमध्ये आपण म्हटलो की एस नो टाईप असतो, त्याच्यानंतर WH क्वेश्चन असतो. एस नो टाईप आणि WH क्वेश्चन. आता हे काय भानगड आहे तर बघा, अगोदर एस नो टाईपची सुरुवात कशाने होते, हेल्पिंग वर्ब नव्हते. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते, डू. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोणतं आहे, आय डू आय. वर्ब कोणतं आहे आपलं, राईट आणि ऑब्जेक्ट अ लेटर. हे झालं तुमचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ओके.
इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण शेवटी काय करतो, क्वेश्चन मार्क देतो. हे एकच सेंटेन्स आहे, त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म करतोय. पहिलं अफर्मेटिव्ह, दुसरं निगेटिव्ह, तिसरं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हे झालं तुमचं यस नो टाईप क्वेश्चन्स, बरोबर आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपण फक्त यस किंवा नो मध्ये देऊ शकतो. मतलब डू आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो का, यस किंवा नो. ज्यावेळेस WH क्वेश्चन किंवा WH वर्ड्सनी वाक्याची सुरुवात होते त्यावेळेस त्या वाक्याला आपण म्हणतो WH क्वेश्चन. ह्याचं कसं होणार, वाय, WH वर्ड आहे हा वाय, वाय त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ड डू, मग सब्जेक्ट आय, वर्ब काय राईट, वाय डू आय राईट अ लेटर, बरोबर आहे. ह्याचं कसं होणार, वाय डू आय राईट अ लेटर. ह्याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो, मी पत्र का लिहित आहे, बरोबर आहे. मी पत्र का लिहित आहे ह्याचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागणार आहे, बरोबर आहे. डिटेलमध्ये आन्सर द्यावं लागतं, नुसतं यस किंवा नो मधून चालणार आहे का, नाही. त्यामुळं आपण ह्या 4 प्रकारचे वाक्य बघतोय. पहिला अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि WH क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चन, बरोबर आहे. काय बघितलं आपण, सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट असतो, वर्बला असतो, वर्बला यस किंवा ES. आता त्याचंही थोडं घेणार आहे एक्झाम्पल पुढं, प्लस ऑब्जेक्ट असतो. एक्झाम्पल काय घेतलं आपण, आय राईट अ लेटर. आय म्हणजे आय सब्जेक्ट आहे, राईट वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आपला अ लेटर आहे, बरोबर आहे. हे कळलं, एकदा लिहा, स्क्रीनशॉट काढा. ह्याच्याच आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, इंटरोगेटिव्ह करायचं येस नो आणि WH वर्ड करायचं. हे झाले तुमचे 4 प्रकारचे वाक्य. पुढं म्हटलं की मी डू आणि डज कुठं वापरायचं, जर दिलेल्या वाक्यात आपल्याला निगेटिव्ह करायचं, दिलेल्या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, जे ऑक्झिलरी वर्ब आहेत ते यूज करायचे व्यवस्थित. आय, वी, यू, देच्या पुढे डू वापरणार, ही, शी आणि इटच्या पुढं डज वापरणार, बरोबर आहे. कळलं हे. आता आपण एक एक प्रकारे यस किंवा ES कुठं येतं ते बघूयात. पहिलं एक्झाम्पल्स कळलं, येस. आता सेकंड वाला बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण काय करूयात, यूज करूयात. ओके ओके, बघा ही पुढं बघा कोणतं होईल ह्याच्यामध्ये. आपल्याला एक एक्झाम्पल, शी, SHE, शी, LOOK, सब्जेक्ट हा शी, वर्ब झाला तुमचा लुक आणि त्याच्यानंतर आपलं ऑब्जेक्ट काय असेल, लाईक, शी लुक लाईक हर मदर, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट राहिलेला आहे, कोणता, तर आपण म्हटलं की वर्बला यस किंवा ES लागतं. कधी, जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. मग सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर कोणतं, इथं शी आलेले, ही, शी पैकी शी आलेले, मग हे मेन वर्ब आहे, ह्याला काय लागणार, यस लागणार. शी लुक्स लाईक हर मदर. ओके, हे झालं तुमचं करेक्ट सेंटेन्स, बरोबर आहे. शीच्या जागी ही असतं तर ही लुक्स लाईक हर, सॉरी, ही लुक्स लाईक हिज फादर, इथं लुक्स आलं असतं, बरोबर आहे. किंवा इटचं सोडून द्या, नॉन लिव्हिंगसाठी आपण वापरतो किंवा जर जेंडर माहीत नाही त्यासाठी वापरतो आपण. कळलं हे, यस किंवा ESचा कॉन्सेप्ट. ओके, त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल्स बघा, ही प्लेज क्रिकेट, बरोबर आहे. तो काय करतो, क्रिकेट खेळतो. ह्याचं मराठी काय होणार आहे, शी लुक्स लाईक हर मदर, ती तिच्या आईसारखे दिसते. तसंच ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. अशा पद्धतीने हे सेंटेन्स होणार. अजून एक एक्झाम्पल घ्या, दे राईट ऑन द व्हाईट, WHITE, व्हाईट बोर्ड, ते व्हाईट बोर्डवरती लिहितात. कळलं, हे झाले तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट, वर्ब, त्याला यस किंवा ES आणि ऑब्जेक्ट. आणि ह्याच वाक्याचं ज्यावेळेस आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं असते, ज्यावेळेस आपण दिलेल्या सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांना नकारार्थी वाक्य करतो त्यावेळेस आपल्याला डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात. ह्याचं निगेटिव्ह कसं होणार, शी लुक्स लाईक हर मदर, शी, ह्याचं उत्तर कसं होणार, ह्याचं निगेटिव्ह, शी, निगेटिव्ह करतो आपण, शी डज, बरोबर आहे. डज कशाच्या वापरतो, ही, शीच्या पुढं डज, शी डज नॉट लाईक हर मदर. आता तुम्हाला वाटेल की इथं कुठे शी लुक्स आहे, इथं सॉरी, शी डज नॉट लुक लाईक हर मदर. आता इथं लुक आहे तर ह्याला यस का आलं नाही, तर आपण इथं यस हे डज घेतलंय म्हणजेच इथं हे लुक ओरिजिनल फॉर्ममध्ये आलेलं आहे, बरोबर आहे ना. थर्ड पर्सन सिंग्युलरच्या पुढं आपण वर्बला यस किंवा ES देतो, पण त्याचंच निगेटिव्ह करत असताना यस आपण यसचा काय करतो, लोप करत असतो. अशा पद्धतीने आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स एकदम सिम्पल आहे, व्यवस्थितपणे समजून या. 2 कॉन्सेप्ट आहे, वर्बला यस किंवा ES लागतो आणि दिलेल्या वाक्याच्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जे वाक्य आहे त्याचं निगेटिव्ह करत असताना आपल्याला डू किंवा डज वापरावं लागतं. डू कधी वापरतो आपण बघा,
आय वी यू देच्या पुढं डू वापरतो, ही शी इटच्या पुढं डज वापरतो. एवढंच कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. परीक्षेमध्ये विचारलं जातं की आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप, किंवा दिलेलं तुम्हाला एक सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, त्याला आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं असतं. हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतर आपण प्रत्येक टेन्सचा जो टॉपिक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा फ्युचरमधले सगळे टॉपिक्स असतील, तर प्रत्येक टॉपिकचा एक स्मॉल किंवा छोटे छोटे व्हिडिओज बनवणार आहे. त्याच्यातून एक छोटी छोटी कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तर तुम्ही एक्झाम जे आहेत, एक्झाम्पल्स जे आहेत, तर ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. काय होईल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं कळेल. ओके.